या सलाडसाठी मी सुंदर असे भाज्यांचे श्रेड्स करून घेतलेले आहेत आणि यात वापरलेलं पनीर सुद्धा अगदी ताजं ताजं घरी बनवलेलं आहे। मागच्या व्हिडिओत दाखवलेले किचन टूल्स म्हणजेच 2-in-1 पीलर, पनीर मेकर आणि इन्फ्रारेड कुकटॉप याचा हा प्रॅक्टिकल रिव्ह्यू आहे। सॅलड बनवण्याकरता आता मी काकडी हातात घेतली आणि 2-in-1 पीलरमधलं पहिले पीलर वापरून याचं साल काढून घेतलं। इथे आपण बघू शकतो अतिशय पातळ झिरो वेस्ट असं साल याचं निघालेलं आहे। या पिलरचं जे मुख्य काम आहे ते म्हणजे श्रेड्स करणं। इथे आपण बघू शकतो श्रेड्स खूप छान झालेले आहेत, अतिशय पातळ आणि दिसायलाही सुरेख दिसत आहेत। या मेन 2-in-1 पिलर प्रमाणेच मी जे साधं पिलर याच्यासोबत आलं होतं ते आणि तो कार्विंग नाईफ हे दोन्ही सुद्धा वापरून पाहिले। सर्व अतिशय शार्प आहेत, एकदम छान काम होतं यानी। हे प्रोडक्ट खरंच छान आहे। आता आपण पनीर मेकर ट्राय करू। पनीर जे बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे। त्याकरता जो इन्फ्रारेड कुकटॉप मी मागवला होता तो मी ऑन केला आहे। इथे आपण बघू शकतो खाली आपल्याला कॉईल दिसतीये, त्यावर 1 लिटर दूध मी ठेवलेलं आहे। यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत, आपल्याला जे हवं ते ऑप्शन आपण सिलेक्ट करायचं आणि टेम्परेचर कमी जास्त करण्याकरता इथे नॉब पण दिलेला आहे। आता दह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून ते दही या दुधात घालून मी हे दूध फाडून घेणार आहे। अगदी काही मिनिटातच दुधाला छान उकळी आलेली आहे, दूध अजिबात उतू जात नाही यामध्ये। हे जे दही होतं ते मी यामध्ये घातले आणि आपण बघू शकतो इथं दूध लगेच फाटलेलं आहे। आता हे आपण पनीर मेकरमध्ये ट्रान्सफर करूयात। ट्रान्सफर करण्यासाठी खाली एक पॉट ठेवला, वर जाळीवर पनीर मेकर ठेवले। सगळं पनीर जे होतं ते मी यामध्ये ट्रान्सफर केलं। थोडंसं हाताने दाबून पहिले पाणी काढलं, नंतर यावर एक चांगलं वजन ठेवलेलं आहे। पनीर मेकरचं जे झाकण आहे त्यावर हे वजन आलं पाहिजे, कमीत कमी 1 किलो तरी वजन असावं। 1 तासभर ठेवल्यानंतर इथं मी हे पनीर मेकर उघडून पाहिलेलं आहे। इथे पनीर खूप छान सेट झालेलं आहे। आता पनीर काढल्यानंतर ते लगेचच थंड पाण्यामध्ये टाकायचं। जास्त वजन ठेवल्यामुळे पनीर जे कॉम्प्रेस झालेलं असतं ते थंडगार पाण्यात घातल्यामुळे थोडंसं फुलतं आणि अजून सॉफ्ट होतं। 10 मिनिटं पाण्यात ठेवून झाल्यानंतर इथे मी पनीर बाहेर काढून घेतले। आता हे मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। बघू शकतो आपण ज्याप्रमाणे मार्केटमधून आपण पनीर विकत आणतो त्याचप्रमाणे याचे छान काप होत आहेत आणि पनीर अतिशय सुंदर तयार झालेलं आहे। योग्य रीतीने वापरलं तर पनीर मेकर सुद्धा खूप छान रिझल्ट देते। इथे पीलर, पनीर मेकर आणि इन्फ्रारेड कुकटॉप तीनहीचे रिझल्ट खूप छान मिळालेले आहेत। हे प्रोडक्ट जर तुमच्या घरी नसतील तर घेण्याचा विचार नक्की करू शकता। थँक्यू।